महाराष्ट्रातील टॉप 5 प्रसिद्ध आणि चमत्कारिक धार्मिक स्थळे। नमस्कार मित्रांनो, संतांची आणि शूरवीरांची भूमी असलेल्या आपल्या महाराष्ट्रात हजारो वर्षांचा आध्यात्मिक इतिहास लाभला आहे। आपल्या राज्यात अशी अनेक मंदिरे आहेत जी केवळ त्यांच्या सौंदर्यासाठीच नाही तर तिथे घडणाऱ्या अद्भुत आणि चमत्कारिक घटनांसाठी जगभर प्रसिद्ध आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील अशा 5 अत्यंत प्रसिद्ध आणि चमत्कारिक धार्मिक स्थळांबद्दल जिथे गेल्यावर तुम्हाला विज्ञानाच्या पलीकडच्या शक्तींचा अनुभूती येईल। चला तर मग सुरू करूया। आपल्या या यादीत 5व्या क्रमांकावर आहे अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर। मित्रांनो, या गावाचा चमत्कार ऐकून तुम्ही थक्क व्हाल। या संपूर्ण गावात कोणत्याही घराला, दुकानाला किंवा अगदी बँकेला सुद्धा दरवाजे आणि कुलूप नाहीत। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, इथे शेकडो वर्षांपासून चोरीची एकही घटना घडलेली नाही। अशी मान्यता आहे की स्वयंघोषित प्रकट झालेल्या शनिदेवाचे या गावावर कडक रक्षण आहे। जर कोणी इथे चोरी करण्याचा प्रयत्न केला तर शनिदेवाच्या कोपामुळे तो जागच्या जागी अंधळा होतो किंवा त्याला स्वतःच्या कर्माची अद्भुत शिक्षा मिळते। आजच्या डिजिटल युगातही घरांना दरवाजे न असणे हा मोठा चमत्कार मानला जातो। 4थ्या क्रमांकावर आहे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि नाशिक जवळील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर। या मंदिराचा चमत्कार अतिशय अनोखा आहे। सामान्यतः सर्व ज्योतिर्लिंगांमध्ये केवळ भगवान शंकराची पूजा केली जाते, परंतु त्र्यंबकेश्वर येथील मुख्य लिंगांमध्ये 3 छोटे छोटे देवारे आहेत जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे प्रतीक मानले जातात। आणखी एक चमत्कारिक गोष्ट म्हणजे या लिंगातून सतत पाण्याचा जिवंत झरा वाहत असतो। ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झालेली गोदावरी नदी थेट या लिंगाच्या खाली प्रकट आहे असे मानले जाते। या पवित्र आणि रहस्यमय ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी देश विदेशातून लाखो भाविक इथे येतात। 3ऱ्या क्रमांकावर येतात महाराष्ट्राची वैभवशाली 3.5 शक्तिपीठे। यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, वणीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका माता समाविष्ट आहे। यातला सर्वात मोठा वैज्ञानिक आणि अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो तो कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात। वर्षातून 2दा इथे किरणोत्सव होतो, ज्यामध्ये मावळत्या सूर्याची किरणे मंदिराच्या महाद्वारामधून प्रवेश करून थेट देवीच्या चरणांना स्पर्श करतात आणि हळूहळू देवीच्या चेहऱ्यावर स्थित होतात। शेकडो वर्षांपूर्वी कोणत्याही आधुनिक उपकरणाशिवाय केलेल्या या वास्तुकलेचा चमत्कार पाहून आजचे इंजिनियर्सही थक्क होतात। तसेच तुळजापूरची तुळजाभवानी माता ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असून तिची मूर्ती चलित आहे असे मानले जाते। 2ऱ्या क्रमांकावर आहे विदर्भाचे पंढरपूर मानले जाणारे श्री क्षेत्र शेगाव। संत गजानन महाराजांच्या या पवित्र भूमीत एक वेगळाच चमत्कार अनुभवायला मिळतो आणि तो म्हणजे अद्भुत शांतता आणि शिस्त। मित्रांनो, इथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात, पण संपूर्ण मंदिर परिसरात एवढी शांतता आणि स्वच्छता असते की तुम्हाला कोणत्याही विवंचनेतून मुक्ती मिळवल्याचा भास होतो। इथे येणारा प्रत्येक भाविक कधी भुकेलाच जात नाही। महाराजांचा महाप्रसाद इथे इथलं मुख्य आकर्षण आहे। अनेक भाविकांना आजही मंदिरात महाराजांच्या अस्तित्वाची आणि चमत्काराची अनुभूती येते, ज्यामुळे लोकांची या स्थानावर अढळ श्रद्धा आहे। आणि मित्रांनो, आपल्या यादीत 1ल्या क्रमांकावर आहे सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र अक्कलकोट। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अभय मंत्र देणाऱ्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे निवासस्थान आहे। अक्कलकोट मधील सर्वात मोठा चमत्कार म्हणजे येथील ऐतिहासिक वटवृक्ष। याच वडाच्या झाडाखाली स्वामी समर्थ महाराज कित्येक वर्ष वास्तव्यास होते। आज या वटवृक्षाच्या परिसरात पाऊल ठेवतात भक्तांच्या मनातील सर्व चिंता दूर होतात। असे मानले जाते की स्वामींच्या काळात ज्या अनेक चमत्कारिक घटना घडल्या त्यांच्या लहरी आजही या परिसरात कार्यरत आहेत। संकटात सापडलेला माणूस जेव्हा अत्यंत श्रद्धेने इथे येतो तेव्हा स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपाने त्याला मार्ग दाखवतात। हा हजारो भक्तांचा जिवंत अनुभव आहे। तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील 5 अशी प्रसिद्ध आणि चमत्कारिक धार्मिक स्थळे जिथे भक्ती आणि रहस्याचा अनोखा संगम पाहायला मिळतो। तुम्ही या 5 पैकी कोणत्या स्थानांना भेट दिली आहे का? की आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।